श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये काय काय फरक आपल्याला जाणवतो किंवा कोणता बदल आपल्याला दिसतो ते या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करत असतो, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माहिती नसतं की स्वामींची सेवा आपण कशी केली पाहिजे, केव्हा केली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला कोणीतरी सांगितलं असतं किंवा कोणाच्या तरी म्हणण्यानुसार किंवा आपल्या घरातल्या अडचणी बघून आपण स्वामींच्या चरणापाशी जातो, स्वामींची सेवेला सुरुवात करत असतो. म्हणजे खूप जणांचं असं आहे की जी स्वामी सेवेकरी आहे किंवा जी स्वामींची सेवा आधीपासून करतं, ज्याला माहिती आहे स्वामींची सेवा कशी करावी, एखाद्या व्यक्तीला जर अडचण असेल, त्या व्यक्तीने जर सांगितले की तुम्ही स्वामींची सेवा करा, तुमची अडचण निघून जाईल, त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपण स्वामींच्या चरणापाशी जातो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला तो एक संकेतच असतो की स्वामींनीच आपल्याला बोलवलेलं असतं की तुम्ही माझी सेवा करा, म्हणजे तुम्हाला तुमचं जी अडचण आहे ती निघून जाईल. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण एखाद्याच्या सांगण्यावरून ज्यावेळेस स्वामींची सेवा करतो, ज्यावेळेस सेवेला सुरुवात करतो, त्यावेळेस काही बदल होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण ज्या सेवा करत असतो त्याच्यामध्ये स्वामी चरित्र असेल किंवा आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो, त्यावेळेस ज्या आपल्या अडचणी आहेत त्याच्यापेक्षा जास्त अडचणी यायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या घरामध्ये नाही त्या गोष्टीचं दुःख आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादं बाळ असेल तर ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेसच त्याचं जी आपलं मूल आहे, जी आपलं बाळ आहे, ती त्या काळामध्येच रडायला सुरुवात करतं किंवा त्याच काळामध्ये त्याला काहीतरी आजारी म्हणजे ताप असेल, सर्दी खोकला असेल, अशा गोष्टी दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपलेच घरातले लोक आपल्यासोबत निंदा करायला सुरुवात करतात. अरे ही काय सेवा करत आहे, काय खरंच काही फरक पडणार आहे की, अशा गोष्टी आपल्या कानावर पडायला सुरुवात होते. यामुळे आपल्याला वाटतं की ही सेवा नाही केलेलीच बरी. म्हणजे ह्या ज्या अडचणी आहेत किंवा ही जी आपली स्वामी परीक्षा घेतात, ह्याचं कारण की तुम्ही जी सेवा करत आहे त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून सेवा करायची. कोणतीही अडचण आली तरीसुद्धा सेवा बंद करायची नाही आहे. पण आपलं काय होतं माहिती आहे का, आपल्या अडचणी बघून आपण सेवा बंद करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे अनुभव यायचा आहे ती सुद्धा अनुभव येत नाही आणि आपण त्याच ठिकाणी स्वामींचा अनुभव घ्यायच्या आधीच आपण त्याला मुखत असतो. एक लक्षात ठेवा, तुम्हाला अशा अडचणी खूप जणांसोबत आल्या असतील किंवा झाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही स्वामींची सेवा करायला लागलो कीच आमच्या घरामध्ये अडचणी येतात. तर लक्षात ठेवा त्यावेळी की आपले स्वामी आपली परीक्षा घेतात, तरीसुद्धा आपल्याला आपलं मन खचवायचं नाही आहे. आपली सेवा ही सुरू ठेवायची आहे, सेवा बंद करायची नाही आहे. काही अडचण आली तरीसुद्धा सेवा बंद करायची नाही. आपला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, अशा टायमिंगला तर आपल्याला सेवा थांबवावीच लागते. पण त्या गोष्टी झाल्यानंतर डबल सेवेला सुरुवात करायची. कोणतीही अडचण झाली की लगेच सेवेला सुरुवात करायची. म्हणजे आपली सेवा बंद करायची नाही, कायमची सेवा बंद करायची नाही. खूप जणांचं असं आहे किंवा खूप जणांनी असं केलं, सेवा करायची तेवढी केली आणि ज्यावेळेस खरंच खूप गोष्टी चांगल्या व्हायला लागल्या की सेवा बंद करून टाकलेली. तर तसं काही करू नका. जी सेवा आहे, जी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता किंवा ज्या देवाची सेवा तुम्ही करता ती सेवा मध्येच बंद करू नका. जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा तुम्ही रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो. तर तुम्ही सेवा करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला स्वामी कोणत्या वेळी अनुभव देऊन जातात ते तुम्हाला समजत नाही. खूप जण 11 गुरुवाराचा संकल्प करून 11 गुरुवार करतात. जी तुमची इच्छा आहे, ज्या कारणामुळे तुम्ही 11 गुरुवार करायलात किंवा 9 गुरुवार करायलात, ती 9 गुरुवार व्हायच्या आधी किंवा 11 गुरुवार होण्याच्या आधीच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते. खूप जणांचं घर झालेलं आहे. त्याचबरोबर खूप जणांना एक गोष्टीमध्ये बदल झालेला आहे की कोणतीही घरामध्ये शुभ कार्य होणार असेल किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही गोष्ट होणार असेल त्याच्या आधी आपण स्वामींना वंदन करतो, स्वामींना मुजरा करतो की ही गोष्ट तुमच्यामुळेच झालेली आहे. आपण आपल्या मनामध्ये विश्वास म्हणजे श्रद्धा आपली एवढी बसलेली आहे स्वामींवर की आपण काही झालं तर स्वामी तुमच्यामुळे झालेलं आहे.
चांगलं झाले तरी पण स्वामींचं नामस्मरण आपण करतो. स्वामी तुम्ही असं वाईट का केलात, मी एवढं करून कुठं कमी पडलो, असं सुद्धा आपण स्वामींना बोलत असतो. स्वामींपाशी आपण रडायला शिकलो, स्वामींपाशी बोलायला शिकलो, आपली इच्छा असेल तर स्वामींना पूर्ण करा म्हणून सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो. स्वामींकडून अनुभव आपल्याला आला की हां स्वामींनीच आपल्याला अनुभव दिला, ह्या गोष्टीसुद्धा आपण स्वामींकडून शिकल्या. म्हणजे सुख असेल दुःख असेल त्यावेळेस आपण स्वामींना बोलतो, तो म्हणजे आपल्या आयुष्यामधला बदल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बदल करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करतो की स्वामींची सेवेला सुरुवात करायची आहे, तर आपण मनामध्ये एक गोष्ट श्रद्धेने सेवा करायची आहे, विश्वास की हां स्वामींमुळेच आपलं चांगलं होणार आहे. त्यांचं जे वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ह्या वाक्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो की आपण कोणतंही कार्य केलं त्याच्या पाठीमागं आपले स्वामी असणार आहेत. पण स्वामी आपल्या पाठीमागं कधी राहणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही चांगले कार्य करणार, चांगले कर्म करणार. स्वामींचं म्हणणं आहे की तुम्ही दान जास्त करा, ज्याला गरज आहे त्याला त्याची भागवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही वाईट वागू नका. जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहे त्या व्यक्तीला तुम्ही चहा पाणी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एखाद्याचं पोट मारू नका. अशा गोष्टी स्वामी आपल्याला सांगत असतात. आणि ज्यावेळेस सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण बरोबर करण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये कुणी काही मागितलं, जर तुम्ही देत नसाल तर आपलं मन कुठे तर आपल्याला वाटतं की अरे आपण आपल्या घरात असून सुद्धा आपण त्या व्यक्तीला देत नाही. त्यावेळेस आपण स्वामींची सेवा करत असतो किंवा स्वामींवर विश्वास असतो, म्हणून आपल्या मनामध्ये अशी गोष्ट आपल्याला वाटत असते की हां आपल्या घरात आहे तर आपण त्याला दिलंच पाहिजे. म्हणजे जेवढं देणं होईल तेवढं आपण त्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. हा सुद्धा तुमच्या आयुष्यातला एक बदल आहे. किंवा सुख दुःख त्याचबरोबर घरातली वस्तू एखाद्याला देण्यासाठी आपलं मन सुद्धा तेवढं मोठं असणं गरजेचं आहे. तो म्हणजे स्वामी भक्त आहे. आणि खूप जणांचं असं असतं की सेवा करून सुद्धा फळ भेटत नाही. जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्याचं मन न कोणत्याही ठिकाणी कमी त्याचं मन करत असतं, त्यानं कुणी काही मागितलं तरी देत नसतं. पण स्वामींच्या चरणापाशी गेल्यानंतर स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही ह्या गोष्टी बरोबर करत असतात. त्याच्यामध्ये आपण बघत असतो की जी गुरुमाऊली आहे ती सांगत असतात की तुम्ही गाईला खाऊ घाला, गाईला एक घास द्या. मुंगे जे आहेत आपल्या घरामधील तर तुम्ही मुंग्यांना थोडीशी साखर द्यायचा प्रयत्न करत जा. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस चपाती भाकरी बनवत असतो त्याच्या आधी थोडीशी भाकर काढून ठेवायची आहे. पहिला तुकडा तुम्हाला काढून ठेवायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की न चुकता तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. ह्या गोष्टी गुरुमाऊली सांगत असतात. जेवढं जमेल त्या व्यक्तींना दान करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवेत लागतो त्यावेळेस तुम्हाला अनुभव यायला लागतं. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बरकता यायला सुरुवात होते. तुमच्या घरामध्ये अन्नाची कमतरता असेल, म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, अशा गोष्टींची सुद्धा खूप जणांच्या घरामध्ये कमतरता असते. त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेमुळे, म्हणजे आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करतो तर आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर आपण एखादं कार्य करायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये यश आपले स्वामी देत असतात. म्हणजे स्वामींचं नामस्मरण करून जी सेवा आपण करतो, जी कार्य आपण करतो ते सफल होतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप जणांना असं वाटतं की ही काय श्री स्वामी समर्थ दिवस रात्र म्हणत आहे. जी आपण स्वयंपाक बनवत असतो, स्वयंपाक करत असताना ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ म्हणत असतो, ती जी स्वयंपाक बनवलेला आहे ती आपल्या घरातल्या व्यक्तीने खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा फरक पडायला पडतो. तो म्हणजे तुमचा अनुभव, तो म्हणजे आपल्या घरातला बदल आहे. त्याचबरोबर आता मी माझ्या घरातलं सांगते. ज्यावेळेस नॉनव्हेज खात होते, ज्यावेळेस म्हणजे मी आता 2 वर्षाखाली खात होते, म्हणजे लग्नाच्या आधी नॉनव्हेज खात होते. लग्न झाल्यानंतर पण मी 6-7 म्हणजे आराध्या मला ज्यावेळेस राहिली त्याच्यानंतर पण खूप दिवस खाल्लं मी. पण ज्यावेळेस मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली त्यानंतर खरंच कुठेतरी वाटत होते की अरे मी सेवा करते, मी खाणं बंद करायला पाहिजे. स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्ही खाणं बंद करा, पण कुठे तर ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करायला लागतो तर आपण जी नॉनव्हेज आहे ती खायचं सोडतो. त्याचबरोबर आता माझे जे मिस्टर आहेत त्यांना अशी इच्छा होती की मुलगी व्हावी, त्यांना पहिली मुलगी व्हावी अशी इच्छा होती. आणि खरंच त्यांचं म्हणणं की खरंच स्वामी असतील किंवा स्वामींनी जर खरंच मला पहिली मुलगी जर दिली तर मी खरंच गुरुवार करेल, प्रत्येक गुरुवारी मी उपवास करेल. तर खरंच त्यांनी तसंच झालं. आम्हाला पहिली मुलगी पण झाली आणि ती ज्यावेळेस आराध्या झाली तेव्हापासून ती गुरुवार करायला सुरुवात त्यांनी केली. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी विश्वास स्वामींवर बसला आणि तेव्हापासून ती स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. म्हणजे ही माझ्या घरातल्या कुटुंबातील एक बदल झालेला आहे. ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की अरे काहीतरी अडचण येणार त्यावेळेस
ना हां स्वामी आहेत बाबा आपल्या पाठीमागं असं त्यांना वाटतं आणि खरंच जे अडचण आहे ती खरंच निघून जाते. असे बदल आमच्या आयुष्यामध्ये होत आहेत. त्याचबरोबर माझ्या सासूबाई जे आहेत त्या पण स्वामींची सेवा करतात. प्रत्येक गुरुवारी 6:30ची आरती झाल्यानंतर जी घरामध्ये म्हणजे प्रसादाला जी बनवतात ती मुलं असतील मुली असतील त्यांना बोलवून तो प्रसाद द्यायचा प्रयत्न त्या करत असतात. म्हणजे ती त्यांच्या मनातून ह्या गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जी मुलं येतील त्यांना काहीच कमी नाही पडावं असं त्यांना वाटत असतं आणि प्रत्येक गुरुवारी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा बदल त्यांच्या आयुष्यामधला. आणि जी माझे सासरे आहेत कोणतीही गोष्ट असेल गुरुवारी फुलं असतील स्वामींच्या फोटोला हार असेल पेढे असतील किंवा सोनपापडी असेल ह्या गोष्टी त्याचबरोबर केळी असेल प्रत्येक गुरुवारी मुलं आरतीला येतात तर केळी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गुरुवारी माझे सासरे आणत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा असं नाही की घरातली व्यक्ती करते तर त्याला नाही म्हणायचं नाही. जेवढं जमेल तेवढं ती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर माझ्या माहेरचे जे आहेत त्याच्यामध्ये आता माझ्या माहेरचे ज्यावेळेस माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझी सासू स्वामींची सेवा करते असं ज्यावेळेस मी पाहिलं जेव्हापासून मी करायचा प्रयत्न करते स्वामींची सेवा त्याच्यानंतर मी आमच्या आईच्या इकडे सांगितलं की गुरुवारी तुम्ही नॉनव्हेज खात जाऊ नका. त्यानंतर त्यांच्या इथंही गुरुवारी नॉनव्हेज खाल्लं जात नाही. माझे पप्पा गुरुवार करतात, माझा भाऊ गुरुवार करतो, माझा चुलता गुरुवार करतो, म्हणजे काकासुद्धा माझे गुरुवार करतात. त्याचबरोबर माझे आंटी 11 गुरुवार करत आहे. त्याचबरोबर आमच्या घरातली जी माझी लहान बहीण आहे भाऊ आहे ती सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणतात. म्हणजे हे जे बदल आहेत हे आमच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत किंवा जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ असं आम्ही म्हणत असतो आणि खूप जणांमध्ये ह्या गोष्टीचा बदल आहे. त्याचबरोबर सुख असेल दुःख असेल स्वामी आपल्या बघून घेत असतात आणि आपल्याला जी प्रचिती आहे आपल्या घरामध्ये भरभरून ज्या गोष्टी येत आहेत त्या स्वामींमुळेच येत आहेत. खूप जणांना अनुभव येत आहे. खूप जण स्वामींची सेवा करत असताना अक्कलकोटला जायचा प्रयत्न करत असतात की हां माझी इच्छा आहे की अक्कलकोटला जावी आणि ही इच्छासुद्धा आपले स्वामी पूर्ण करतात. म्हणजे त्यांनी आपल्याला बोलवतात त्यावेळेसच आपण अक्कलकोटला जात असतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ही आपल्या आयुष्यातील बदल आहेत. एखाद्याबद्दल वाईट विचार यायच्या आधीसुद्धा आपल्याला स्वामींनीच तेवढी ताकद दिलेली आहे की आपण त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही वाईट चितायचं नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या स्वामींमुळेच आपल्या आयुष्यामध्ये बदल होत आहेत. घरामध्ये एखाद्या वेळेस एखाद्याला भांडायचं असेल त्यावेळेस पण अरे नाही भांडलं पाहिजे अशा गोष्टीसुद्धा आपल्या स्वामींची ताकद आपल्याला आहे. आपण स्वामींची सेवा करतो म्हणून आपल्यामध्ये ह्या बदल होत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं जमेल तेवढी सेवा तुम्ही करा तुम्हालाही बदल घडतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी बदल स्वामींमुळे झालेला आहे ती माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.